माझ्या केले मने बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे साधनाचा नलगे पांग. बरोबर आहे का गिरीधर महाराज? साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. तुका म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. नमो ज्ञानेश्वरा. बरवे माझ्या केले म्हणे पंथे येणे निघाले अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. सेवेला घेतलेला अभंग जगत आहे. परमार्थाची मार्गक्रमण करत असताना मनाने आपल्यावर कृपा केली आणि त्या मनाच्या योगाने मी चांगल्या मार्गाला लागलो अशा आशयाचा अभंग आहे. परमार्थामध्ये 3 कृपा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये एक कृपा आहे ती गुरुकृपा, दुसरी शास्त्रकृपा, तिसरी आत्मकृपा. अशा 3 कृपा सांगितल्या. गुरुकृपा म्हणजे काय? का 4 आहेत ना? काय लक्षात नाही आपल्या? ईशकृपा आणखी घ्यायचं. शास्त्रात कसं आहे मला काय सांगता येईल. पहिली ईशकृपा आहे की भगवान परमात्मा आपल्याला योग्य सद्गुरूंची गाठ घालून देतो. आपल्या हातात नाही बरं का, आपल्या हातात नाही. आपल्याला सद्गुरूंना ओळखण्याची क्षमता आपल्याकडं नाही. एक तर आपण अज्ञानी आहोत, दुसरं म्हणजे आपण बहिर्मुख आहोत. अज्ञान आहे, बहिर्मुखपण आहे. अशा लोकांना सद्गुरूंना ओळखण्याची क्षमता नसते त्यांच्याकडे. हे सद्गुरूंना ओळखू शकत नाहीत आणि मग कोणत्या तरी गुरुच्या पाठीमागे लागतात, कोणाच्या तरी नादाला लागतात. तापत्रे तापिली गुरुते गिवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी तवते नेनोनी उपदेशाची आनानोपदेशिती तैसे झाले. कोणाच्या तर मागा लागतात. परमार्थामध्ये एक संकल्पना आहे गुरु करायचा. कसला गुरु असतो ना? लोक म्हणतात आम्हाला गुरु करायचा आहे. गुरु, अरे गुरु म्हणजे काय बाजाराची भाजी आहे काय गुरु करायचं? आणि असे जे गुरु आहेत त्या गुरुचे एजंट समाजामध्ये फिरत असतात आणि ते बरोबर अशा लोकांचा फायदा होतो. तर तुम्हाला गुरु करायचा आहे का? चला आमच्या बरोबर. मला चांगल्या गुरूंची गाठ घालून देतो एजंट. त्याच्यातला एक गुरु नुकताच मेला. लोकांना चुकीचं मार्गदर्शन करणारा एक गुरु आत्ताच मेला, नुकताच. तो गुरु सांगत होता देव मूर्तीमध्ये नाही, देव फोटोमध्ये नाही, असा सांगणारा एक गुरु मेला. चांगलंही झालं, वाईट चांगलं कोणत्या दृष्टीने झालं? लोकांची दिशाभूल करणारा गेला. वाईट कोणत्या दृष्टीने झालं? कसे का असेनात पण बहिर्मुख लोकांना परमार्थात आणण्याची क्रिया करतात. काय करतात? आमच्या कराडला एक मनुष्य असं सांगत होता की तुम्ही दीक्षा आमच्या गुरूंची दीक्षा. त्या गुरुचं नाव सांगत होता. दीक्षा घ्या म्हणताना आम्ही जरा जवळ गेलो बघितलं तर त्याच्या तोंडाला वास येत होता. तो दारू प्याला.
आम्ही त्याला विचारलं करूया, तू तुझ्या गुरुची दीक्षा घ्यायला आम्हाला सांगतो आणि तू तर दारू पितोस, पण तुझा गुरु तुला काय दारू प्यायला सांगतो का? तो म्हणला, मी ज्यांना गुरु करा म्हणून सांगतो तो माझा गुरु नाहीच. मग काय? तो म्हणला गुरु नाही, तो कॉन्ट्रॅक्टर आहे, मी त्याचा एजंट आहे. ते आम्हाला पैसे देतात की एक गिरायक आणून दिलं की एवढे पैसे तुला. आमच्याकडे एजन्सी आहे म्हणला, आम्हाला बाकी काही घेणं नाही, तो कसला आहे आम्हाला काय माहित नाही. त्या गुरूंचं नाव सांगा म्हणलं तर सांगू का? सांगा म्हणा. त्या गुरूचं नाव नरेंद्राचार्य. नरेंद्राचार्य हा जो गुरु आहे ना, आता तो जगद्गुरु झालाय, नुसता गुरु. जगद्गुरु संदेश आहे, तो एजंट पाठवून आपली दीक्षा घेण्यासाठी लोकांना सांगतो. असे खूप आहेत. चला, काय मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ताईते, जो शिष्याचे मेळवी सद्वस्तुते, सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी. असे पुष्कळ गुरु आहेत, करायचे काय कुणाला? असं आहे, गुरवो बहवो संती, गुरवो बहवो संती, शिष्य वित्तापहारका, गुरु दुर्लभो लोके, कोण? शिष्य वृत्तापहारका. हे कळालं पाहिजे, संस्कृत आहे. वित्तापहारका आणि वृत्ताप, हे कळालं पाहिजे ना. वित्तापहारक हा इथं समास कसा आहे, संधी कसा आहे? वित्त अपहारका, वित्ताचा अपहरण करणार. वृत्तापहारक हा इथं संधी कसा आहे? वृत्त म्हणजे हृदय, ताप म्हणजे ताम, हृदयाचा ताप हरण करणार. वृत्तापहारका. गुरु दुर्लभो लोके वृत्तापहार. काय? शिष्य वृत्तापहारका. शिष्याच्या अंतःकरणाचा ताप हिरून घेणारे गुरु समाजामध्ये दुर्लभ आहेत. बाकीचे गुरु भरपूर आहेत. त्या गुरुना ऊत आलाय, ऊत. पहिल्यांदा कोणती कृपा सांगितली? ईश कृपा, की भगवान आपल्याला सद्गुरूंची गाठ घालून देतात. नंतर सद्गुरूची कृपा सांगितलेली आहे. सद्गुरूची कृपा करून सद्गुरू आपल्याला बोध करून देतात. सद्गुरूंनी बोध केला. तिसरी कृपा सांगितली शास्त्र कृपा, की शास्त्राचं ज्ञान आपल्याला होतं. आणि चौथी कृपा सांगितलेली आत्मकृपा, की जे शास्त्राचं ज्ञान होतं ते ज्ञान पडत न राहता आपल्याला ते ज्ञान अपरोक्ष होतं. या ठिकाणी ते ज्ञान अपरोक्ष होण्याचा जो भाग आहे ना, तिथं फक्त आत्मकृपाच उपयोगाची आहे, बाकी कोणाचीच उपयोगाची. तर भगवान सद्गुरूंची गाठ देतील, सद्गुरू तुम्हाला शास्त्र सांगतील, शास्त्र तुम्हाला आकलन होईल. पण ते शास्त्र जीवनामध्ये उतरण्यासाठी अंतःकरणानंच कृपा केली पाहिजे, नाहीतर नाही. कठीण गोष्ट आहे. पुढे येईल एक विषय, म्हणून आता सांगत नाही. तर याला आत्मकृपा म्हणतात. मी जरा आत्मकृपेचा वेगळा विचार करतो आपल्या पुढं. शास्त्रामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान अपरोक्ष होण्यासाठी जी आत्मकृपा आहे ती आत्मकृपा श्रेष्ठ असेल, परंतु परमार्थाच्या मार्गामध्ये प्रविष्ट होण्यासाठी सुद्धा आत्मकृपा पाहिजे ना. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मनानं सहकार्य केलं पाहिजे ना देवा. होतंय कुठं? होत नाही ना. म्हणजे परमार्थात जाण्यासाठी पहिल्यांदा जे मन तुम्हाला अनुकूल होतं त्याला म्हणावी आत्मकृपा. आता पुढचा अर्थ सोडून द्या, मी सांगतो एवढा घ्या. आत्मकृपा म्हणजे मन परमार्थाला अनुकूल झालेलं. बरवे माझ्या केले मने,
पंथे येणे निघाले अभयाचे गावे छाया अभयाचे परवे माझ्या परवे माझ्या केले म्हणे. मी सांगितलं आपल्याला आत्मकृपा म्हणजे मनाची कृपा झाली पाहिजे आणि मनाने तुम्हाला परमार्थामध्ये सहकार्य केलं पाहिजे, ते केलं. परवे माझ्या केले म्हणे, मनाने मला सहकार्य केलं आणि मी आत्तापर्यंत त्या मनाला हे सगळं विनवत होतो की बाबा तू चांगल्या मार्गाला चल रे, तू सन्मार्गाला चल ना. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी मनावी देवरी तू पाहिन सावळा. मना एक करी जाईन पंढरी मना एक करी. खूप आहे मनाला उपदेश करणार. माझी विनंती आहे तुला, म्हणे मी जाईन पंढरी. बाबा पंढरी जाऊन जातो म्हण तरी मला म्हण पंढरी वावटेवरी देखे तो देखे. पंढरपूरला विटेवर उभा असलेला सावळा पण ब्रह्म त्याला माय पाहिलं असं म्हण. मनाने तुकोबारायनं असं विचारलं की तुम्ही मला पंढरपूरला जा असं म्हणताय, पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घे असं म्हणताय, मी जर तुमचं ऐकलं तर तुम्ही काय करा? कॉन्टॅक्ट आहे ना, तुम्ही काय करा? तुकोबाराय सांगतात तू सांगेल ते कधी करीन सांगती ते काम. मना जपे नित्य जपे हे राम, नित्यवाचे नाम नित्यवाचे राम कृष्ण गोविंद. नित्यवाचे नाम राम कृष्ण गोविंद. तू सांगशील ते मी करतो. करीन सांगती ते काम जरी जपसी हे नाम. तू जर सांगितलं ना मी सांगेल ते काम करेन. नित्यवाचे नाम राम कृष्ण गोविंद. मी भगवंताचं नाम असतो. लय गोडा पण असं आहे. तुकोबारायांनी परमार्थात उपदेश केलेला आहे. तुम्ही घरवालीला प्रसन्न करण्यासाठी जीवन घालवता ना. घरवाली आपली घरवाली प्रसन्न व्हावी तिच्यापुढे जीवन घालवताना जय जगदंबे पूर्ण कदंबे जगवद बोधे देह तुला आरतीला बोलवरा बांधिला तुझव्या. नामदेवाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अगं माझे बाहिले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी मी तुझा. तुम्ही पत्नीला खुश करण्यासाठी जीवन घालवताना गृहस्थी जीवनामध्ये सगळ्यात मोठा धोका पत्नी. सगळ्यात अवघड आहे की जी लग्नापासून शेवटच्या श्वासापर्यंत मोहामध्ये टाकते. देवा एखादा शिक्कीध्वज राजा भाग्यवान आहे. शिक्कीध्वज ही शिक्कीध्वज राजाची पत्नी चुडाला
तिनं शिकीध्वज राजालाच उपदेश केला. एखादी सगळ्या कुठं असतात काय कठीण आहे. एखादा ऋतुध्वज राजा, एखादा ऋतुध्वज राजा की त्याला मदालसा नावाची पत्नी मिळते. बाकी तुमचा हेमा मालिनी ना ऐश्वर्या त्या बऱ्यात घालणाऱ्या विठ्ठला विठ्ठला. मोठा पाश आहे मोठा. क्रांती माझी सप्तपाश, अहम दारा पुत्रपाश, ग्रह धन स्वजन पाश, आशा पाश सातवा. क्रांतीमध्ये 7 पाश सांगितले. त्यामध्ये गृह, अहम दारा पुत्रपाश, मी, पत्नी, माझा पुत्र, ग्रह, धन, सोयरे, आणि 7वा पाश आहे ना आशा पाश सातवा. खरं सांगू तुम्हाला, खरंच सांगतोय, ज्यांना मुलगा झाला नाही, मुलगी झाली ना, तर समजा देवाची कृपा आहे. मुलगी झाली की त्या मुलीच्या आसक्तीमध्ये तुम्ही राहणार नाही ना, ती दुसऱ्याला द्यायची असते. तुमचं नेमकं उलट आहे. मुलगी झाली की तुमचा चेहरा पडला. काय झालं, मुलगी झाली, अरे काय अडचण काय, मुलगा पाहिजे. कशासाठी, म्हातारपणी लाथा मारण्यासाठी. तुम्ही रिटायर झाले की तुम्हाला घरातून हाकलून देण्यासाठी मुलगा पाहिजे. काय घोटाळपणा तो. अहमदारा पुत्रपाश, पत्नीचा पाश आहे, पुत्राचा पाश आहे. अरे भगवंताची कृपा समजा ना, भगवंतानी तुम्हाला मोहातून अडकलं. भगवंताची कृपा समजा ना, तुम्ही निपुत्रिक राहिले. आत्मदेव ब्राह्मण निपुत्रिक होता, तो वनात गेला, त्याला संन्यासी भेटले, त्याच्याजवळ रडू लागला. ते म्हणले बाबा भाग्यवान आहेस की काय करतो. नाही म्हणला भाग्यवान नाही, मी दुर्भाग्य आहे. त्याने त्याला सांगितलं की तुझं प्रारब्ध असं सांगतंय की 7 जन्मामध्ये तुझ्या नशिबात पोरगा. तो रडायलाच लागला. तो म्हणला संत दुःख कमी करतात म्हणजे तुम्ही दुःख वाढवलं माझं. मला हे सांगून तुम्ही काय केलं. संत कुठं दुःख वाढवतात नाही, वाढविणे सुख. तुम्ही माझं दुःख वाढवलं, आता मी तुमच्याजवळ जीवन देणार, हत्या करणार. मग त्याला झोप आली, त्याने त्याला फळ दिलं. ते फळ त्यानं पत्नीला दिलं. पत्नीनं खावं का, ती शाळी होती होय पत्नी, तिनं खाल्लं नाही. तिनं फळ ते गायला दिलं. गायला झाला गोकर्ण, आणि हिनं उसना पोरगा आणला कोणाकडनं मागून, बहिणीकडं. तो दुंदुकारी. त्यानं वडिलांना एवढं सतवलं देवा की ते शेवटी वडील गोकर्णाला म्हणला बाबा आता मी काय करू सांग, मला वैताग आलाय. पहिला वैताग आला होता पोरगा होत नाही म्हणून, आणि आताचा वैताग पोरगात त्रास देतो म्हणून आहे का नाही. म्हणून 1 पोती रडती, निपुती रडती, 7 पोती रडती, सगळी रडतातच. प्रश्न सगळे रडतायतच. मोठी अडचण आहे. मी तुम्हाला आसक्तीसाठी सांगायला लागतो. संसारामध्ये आसक्ती म्हणजे चिकटा मोठा विचित्र आहे देवा, फार मोठं विचित्र आहे ते. असो, तर हा पाश आहे. पत्नीला खुश करण्यासाठी कामाचा आणखी बायले ते गाव तुष्ट माझं नाही. हा सांगा की, सांगा बोला की, गिरधरीची बोलो ना. सकाळी उठून वेगळा निघेल, वाहतो तुझी आण. मला पाठ नाही हो. वेगळे निघता संसार करीन. काय तर सांगू नका. वेगळे निघता 8 दिवस. तुम्ही घाबरू नका, मी मला पाठ नाही म्हणतो. मला विचारतो करीन दोरे सुडे. आता लय मोठं पुढं यादी आहे. ते बाजूबंधन, कायलू बायलू सगळं अलंकाराची नाव आहेत ना. त्यांचे जरी मुख पाहेन मी आता,
तरी तुझी हत्या घडत. उद्या जर आई वडिलांचं तोंड पाहिलं तर तुझी हत्याच घडली मला म्हणत. ज्याने जन्म दिला, ज्याने मोठं केलं त्यांच्या असं बोलतो आता आई वडिलांचं तोंड बघणार नाही. आमच्या घरात 2 नंबरची भाऊज आहे बरं का, गांधी काका. ती आमच्या घरातून निघून गेली. आमच्या आईनं तिला शेवटी जाऊन सांगितलं. बरंच काय काय सोडून देते सगळं. आता तिनं असं केलं, तुझा तळतळाट. आमच्या आईला म्हणजे तुझा तळतळाट. तसं काय नाही झालं तळतळाट. बायाच्या हात तोडल्यानं कुठं तळतळाट होतो काय? अरे स्त्रियांच्या हात तोडल्यानं तळतळाट झाला असता तर सगळ्या स्त्रिया पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपण नेले असतं का नाही? आणि सांगितलं असतं घासा आणि म्हणत होतं वाटूळ. चला, पत्नीला खुश करण्यासाठी, पुत्राला खुश करण्यासाठी, आपल्या कंपनीचा जो मालक आहे बॉसला खुश करण्यासाठी, आपल्या भागातला जो आमदार आहे त्या आमदाराला खुश करण्यासाठी, आपल्या भागातला जो खासदार आहे त्याला खुश करण्यासाठी, तुमचा जो मित्र आहे त्याला खुश करण्यासाठी, तुमचा जो व्याही आहे त्याला खुश करण्यासाठी. सगळी जिंदगी कुणाला तर खुश करण्यासाठी जाते ना, सगळी जिंदगी. तुकोबाराय सांगतात कशाला यांना खुश करतात, त्याच्यापेक्षा मनाला खुश करतात. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. तुकोबाराय सांगतात मनाला प्रसन्न करून घ्या ना भाऊ. मनाची प्रसन्नता असं आहे, मन प्रसन्न झालं ना तर परमार्थ सोपा झाला. मन प्रतिकूल असले की परमार्थ सोपा. पण तुकोबाराय सांगतात पंथेने निघाले, माझ्या मनानं माझ्यावर कृपा केली का, माझ्या म्हणण्याप्रमाणे या परमार्थाच्या मार्गाने ते निघालं. आधी कुठल्या मार्गात जात होतं? भलती सवे धावे सैराट, वाटे आडवाट धरे दुर्कट न विचारी काही कुपट घात बळकट. सगळा ताबा म्हणा. नपुरती भ्रमणा दाही सप्तही पाताळी घाली उडी बळे ते कोणी. जिथं धोका तिथं बदम होता. गेलो या दोषा पावला. चेतोनिंद्रिये आशा कल्पना काम क्रोध काम पुराविली शुद्ध बुद्धी केली. ऐसे चांडाळ अनिवार्य. आता काय ऐसे करावे असे बहुत जात तुकया बंधू म्हणे ऋषिकेशी, तुकया बंधू म्हणे ऐसे अशी
असे ती तुझं मन कुठं जाईल ते सांगता येत. इथं म्हटलेलं आहे, घाली उडी फळेची देखोनी फासा. जिथं घात आहे तिथं मुद्दाम जातो, मुद्दाम. बरं, बाहेर लिहिलेलं आहे, काय लिहिलंय? बिअर बार. बिअर बार मध्ये मुद्दाम. बाहेर लिहिलंय नटरंगी नार. नटरंगी नार मध्ये मुद्दाम. बाहेर लिहिलेलं आहे पत्त्याचा क्लब, त्यामध्ये मुद्दाम. बाहेर लिहिले डांगे पंचमंडळाचा मठ. नको 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 सांगलीकडे येते वाईटात लय लवकर. जिकडे जाऊ नये तिकडे जाई, जे जे पाहू नये ते ते पाही. मलाही ना कानवा ओढाडे, सांभाळ सांभाळ आपल्या काय. असो, असं मन धोक्याकडे जातो. त्या धोक्यापासून मनाला बाजूला खेचायचं आणि परमार्थात आणायचं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही बुवा. इतकी सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येकाने आपापलं चिंतन करा की आपले किती दुर्गुण गेले आहेत. विठ्ठला विठ्ठल. कोणत्या कोणत्या गोष्टीचा मोह माझा सुटला, कोणती कोणती वाईट गोष्ट माझ्यापासून बाजली करा, चिंतन लक्षात येईल. मग लक्षात येईल. इतकं सोपं नाही आपल्याला वाटतंय. इतकं सोपं असतं तरी एका वारीत नाही तुमचा नंबर वैकुंठात लागतो. बशिल्यानं ऑप्ट करून तुम्हाला लगेच उठलं असतं ना. मग वाऱ्या तर कशाला बाहेर लागते. आणि मग कशाला गीता म्हणली असती, बहुनाम बहुनाम जन्मना म्हणते. आज जरा काही दिवसांनी वेळ मिळाला, मौन होतं, त्यामुळे उपनिषदाचं चिंतन करतो सकाळपासून. 3 उपनिषद, कठ, केन आणि प्रश्न. कठोपनिषद आणि केन आणि प्रश्न, या सुंदर चिंतनात आज दिवस चांगला गेला. काळ सारावा चिंतन, हे सुंदर दिवस गेला. पुढं सांगणार आहे मी, जे वाचलं ते तुम्हाला सांगणार आहे. एरवी मी आपण कधी ठरवून घेत नाही, आणि असं पंडितची वारी बी आहे, आणि वाचण्यामध्ये विषय आला म्हणून शेवटी सांगतो. कीर्तनाच्या शेवटी किती वेळ राहील ते सांगता येत नाही. माझं काही कंट्रोल नसतं. मी आपल्या एकदा वाहत गेलो. विषय असा आहे, तर सगळे मार्ग अवनतीला जातात, परमार्थ मार्ग उन्नतीला जातो. या मार्गामध्ये आलं पाहिजे तेव्हा सगळीकडे मन जातं, परमार्थात येत नाही. म्हणून म्हटलेले आहे, नायमात्मा प्रवचनेन लभ्यः. आत्मा नुसती प्रवचन करून मिळत नाही. ना बहुना तपसा, नुसत्या तपन मिळत नाही. न मेधया, नुसत्या बुद्धीने मिळत नाही. माझा अधिकार परमार्थातला लय मोठा आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. पण मी जे बघतोय, बरं का डुंबरे बुवा, मी जे बघतोय ना, ते बघतोय त्यातलं मला काय पसंत पडेना. काय सगळ्या लोकांची अवस्था बघतोय मी. भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तनाचार्य, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सगळे आचार्य मी तपसून बघतोय. सगळे फडकरी, सगळे फडकरी. विद्वत प्रचुर कीर्तन करणारे विद्वान, त्यांची अवस्था बघतोय मी, आणि माझं मन विषण्ण व्हायला लागलं. ते काय, हे आपले डॉक्टर नारायण जाधव, त्यांनी यंदाच्या त्या अष्टादशामध्ये ते उत्तरेत स्वामी आणले. पण आमच्या गुरुजीनंतर मला दिसणारा विरक्त महात्मा तेवढा दिसला. आमच्या गुरुजीनंतर म्हणजे 87 नंतर
आमचे गुरुजी 87 ला गेले. केवळ वैराग्याची मूर्ती बघा. हे त्र्यंबक हेच तर सांगतोय. आता काय सांगा, विठ्ठला विठ्ठला कीर्तनकारांची बहिर्मुख अवस्था बघतोय रोज बाबा मी. अवघड आहे सगळं. काय बाबा आमचे गुरुजी लय वैराग्य, कडकडीत वैराग्य, उघडं वैराग्य बघा आमच्या गुरु, उघडं वैराग्य. आणि आमचं भाग्य असं की आमचे गुरुजी वैराग्य आणि आमच्या फडाचा मालक वैराग्य. आमच्या गुरुजीपेक्षा आणखीन काकांवर जास्तच वैराग्य. बाबा बाबा तीव्र वैराग्य कसं असतं आमच्या मालकांना ज्यांनी बघितलंय त्यांनाच माहित आहे, इतरांना माहित नाही. पण प्रपंच रचना सर्व भोगुनी त्यागे हे वाक्य आमच्या गुरुजींना तंतोतंत लागतं. आमच्या मालकाला तंतोतंत. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली अगदी 100% आजच नाही. वैराग्याची दृष्टा निष्ठा प्रकट असलं वैराग्यच मी आयुष्यात बघितलं नाही बाबा. मला वाईट वाटते सांगायला तुम्हाला की बुंदी आणि भात असला तर बुंदीन भात एका ठिकाणी करायचा, त्याच्यातच आमचं आता इथे कुस करून खायचं. आमचं धाडच नाही. मी जास्त जिभेला महत्व देत नाही, पण एवढं धाडस आमचं होत नाही. उद्या तुम्ही कालवण केलं, त्या कालवणात अजिबात मीठ नसलं तरी सुद्धा मीठ मी कधीच मागणार नाही, कधीच मागणार. ह्याच्यात मीठ विसरलं हे सांगणार बी नाही तुम्हाला. असा जिभेला लगाम घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण आमच्या मालका इतकं धाडत नाही, ताकदच होत नाही. शिरा असला तर त्याच्यात, भात असला तर त्याच्यातच आमचं. श्रीखंड भातात कालवायचं, भाजी भातात कालवायची, एकच करायचं. आणि विचारलं असं का, तर म्हणायचे सगळं एका ठिकाणीच जाते. आमच्या मालकानं जिभेला चव ठेवली नाही हो. तर 87 ला आमचे गुरुजी गेले. त्याच्यानंतर 87, 97, 7 आणि 7 घेता 16 म्हणजे 30 वर्ष झाली. 30 वर्ष. 30 वर्षानंतर दुसरा महात्मा भेटला. पण त्यांना मी विचारायला त्यांच्या खोली जायच होतो, ते जायला जमलंच नाही. खरं म्हणजे जमलं नाही म्हणजे मनाने सरकार खोटं कशाला बोलायचं. पण असा महात्मा वास फार सुंदर, आमच्या गुरुजीसारखंच, फक्त लुंगीच, अंगावर चिंदी बी नाही, उपरण काय नाही, उघड बंब असंच. आणि असं मोकळं सांगायचे, असं मोकळं. विशेष म्हणजे त्यांचं नाव विचारलं तर जाधव साहेब, ते जाधव डॉक्टर म्हणले, ते नाव सांगतच नाही कोण. असे वेदांतातले वाक्य बोलायचे इतके, आणि इतके निर्भीड आणि इतके टीका करायचे बहिर्मुख लोकांवर. तर तुम्हाला मी खरं आहे ते सांगतो. काय सगळ्यांची मी अवस्था बघतोय, अगदी जवळून बघतोय, लांबून बघतोय. पैसा, इमारती, विलास, काय काय नकोच आहे. सर्व संघ परित्याग करण्याची तयारी. तुम्हाला मी खरं सांगतो, आम्ही लोकसंग्रहामध्ये अडकलो. प्रसंग असाच आहे की तुका म्हणे दरी सुखी सेवा ही, तशी दरी शोधून बी काढल्या, तिथं मंदिरही बांधले, तिथं जाऊन राहतो सुद्धा. सगळं सोडून राहण्याचं अजून धाडस नाही झालं. मस्त चिंतन, 1 तास ज्ञानेश्वरीचं वाचन, गाथ्याचं वाचन, श्रीमद भागवताचं चिंतन, मस्त काकडा, मस्त हरिपाठ, नियमाचं भजन, शांत राहावं, हातानं करून खावं, 1 नाही 2 नाही, कोणाच्या न पडो चंदा. का सांगायला मी तुम्हाला, का सांगायला भलती यार त्याच्यातून बाहेर निघत नाही हो. महाराज सांगतात, मनानं माझ्या कृपा केली, पंथे येणे निघाले. या पंथानं निघालं, त्या पंथाचा उल्लेख नाही बरं का, कोणत्या पंथाने निघाला याचा उल्लेख नाही. तो पंथ कुठं जातो हे मात्र सांगितलेलं आहे. अभयाचे जावे
क्षेत्रातले सगळे मार्ग अभयाकडे नाही, भयाकडे जातात. सगळे मार्ग भयाकडे जातात. जमलं तर श्रीमद भागवताचा 5 स्कंद वाचा, जमलं तर. जमलं नाही ते जमवाच. जमलं तर कशाला, वर्तमानपत्र वाचतोच नव्ह का, वाचा. श्रीमद भागवतामध्ये शेवटच्या 2 अध्यायामध्ये शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला 28 प्रकारचे नरक सांगितले. 28 प्रकार. आणि त्या नरकामध्ये कोणत्या यातना असतात यातना सांगितल्या. आणि कोणतं दुष्कर्म करणाऱ्यांना कोणत्या यातना होतात त्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्याचं विश्लेषण आहे, लक्षात ठेवा. भागवताचार्य हे सांगत नसतं काय, सोडून देत. कोण पाहे तयार. कठीण आहे. असो, का सांगितलं मी, अभय. संसाराचे सगळे मार्ग भयाकडे जातात, फक्त परमार्थाचा मार्ग अभयाकडे जातो. अभयात मी मुद्दाम विश्लेषण जास्त करत नाही, मला पुढे महत्वाचा विषय सांगायचा. देवराया प्रतापी भगवान परमात्म्यांनी त्यांच्या प्रतापामुळे आपण अभयाच्या ठिकाणी जाणार आहे. पंथाचं नाव सांगितलेलं नाही, पंथाचं चिन्ह सांगितलेलं आहे. चिन्हावर समजत नाही का तुम्हाला, तुम्हाला कळत नाही. जळकती पताका, जळकती पताका, जळकती पताका, जळकती पताका. टके म्हणे तुका, नाही गरुड टके म्हणे तुका, गरुड टके म्हणे तुका. तुम्ही आणि केली आळंदी पंढरीमध्ये आम्हाला बी लगाम घालणारी माणसं आहेत. असे बाबूरावांनी प्रमाण दुरुस्त केलं का नाही, माझं द्रुपद चुकलं होतं. नका जाऊ आडराणी ऐशी गरजती पुराणी, अशी गिरधीर लाल सारखी माणसं आहेत. असं कळायचं की नाही बघितलं. कुठलं वारकरी करा हे हर बाजूला असं तुम्ही म्हणणार गिरिधरला. गिरिधर म्हणजे जिवंत गात, जिवंत गात. असो, का सांगितलं, आम्ही तुम्हाला लगाम घालतो ना, आम्ही तुम्हाला, आणि हे आम्हाला बी लगाम घालतो. मग कसं असं आहे. मला भोसरीकर माऊली होते ना तोपर्यंत माझ्या आईची जात भोसरीकर माऊली, माऊलीच्या नात्यानेच त्यांनी मला सांभाळलं, लई प्रेम केलं माझ्यावर लई. आणि काय म्हणले तुम्हाला सांगतो मी. भोसरीकर माऊली मला म्हणले, तात्या तू मला उशिरा भेटलास, मला तू लवकर भेटाय पाहिजे. सांभाळतात माणसं. आपल्याला काहीतरी सांगतात हे चुकतंय म्हणून,
जीवनामध्ये कुठं तर चुकतं हे सांगणारी माणसं पाहिजेत, लक्षात ठेवा. त्यांचा राग मानू नका. आपल्याला त्यांचा राग येतो. बघल तेव्हा आम्हाला सारखं टोचतेतच, बघल तेव्हा आम्हाला सारखं बोलतेतच. बोलणारी माणसं पाहिजेत जीवनामध्ये, लक्षात ठेवा. असं आहे. काही माणसांना एखाद्याचं आणखीच कळतं पण गप्प असतात, सांगत नाही. ते म्हणतात आपल्याला काय करायचं, ही भूमिका चांगली नाही, आपल्याला काय करायचं, सांगावं. लक्षात ठेवा. आता प्रमाण आठवत नाही, प्रमाण चांगलं तसं सांगावं. अभयाचे जावे गरुटके झळकती पताका, सांगितलं ना. मार्ग सांगितला नाही, पण मार्गाच्या चिन्हाचा उल्लेख केला ना. झळकती पताका. आता दुसरं पण असेल, दुसरं वारकऱ्याशिवाय दुसरं पण आहे. अरे वारकऱ्यांचं लय मोठं काम आहे. लय समाजामध्ये वारकऱ्यांनी जे काम केले ते कुणीच केले. चारी बाजूनी वारकऱ्यावर टीका करतात. चारी बाजू सगळे टीका करायला कुणीच मागं नाही. पण वारकऱ्यांचा पंथ आहे तो आहेच. टीका करतात आणि परत हात सोडत बसतात काय. आणि अन्य मार्गातून येणार तसा आहे ना हरदेव महाराज, हरदेव बाबा सारखे बनवणारी माणसं परत ज्ञानोबाच्या रस्त्यातच येतात का. त्यांना माहित आहे आपला माल इथंच खपल तिथे नको. आमच्या व्यासपीठावर, वारकऱ्यांच्या व्यासपीठावर सगळ्यांची पुस्तकं आहेत. सगळ्यांच्या व्यासपीठावर वारकऱ्यांची पुस्तक नाही. हे का सांग नाही, नेली तर विकून देतील का. तर मग मला काय म्हणणं, विकून देतील का. नाही देणार, नाही देणार. लक्षात. स्वामी स्वरूपानंद त्यांचा हा रस्ता नव्हे पंढरी. स्वामी स्वरूपानंद योग मार्गाची माणसं आहेत. आता पंढरीच्या रस्त्याला लागले कशासाठी, त्यांच्या ज्ञानेश्वरी खपवण्यासाठी. प्रेमासाठी नाही आलेले, काळजी करू नका. हे तुमचं काय म्हणायचं, हरे राम हरे एस्कॉन. एस्कॉन ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आणि भारतामध्ये एस्कॉनचे लोक जे फिरतात ना, ते भारतातल्या लोकांना सुधारण्यासाठी फिरत नाहीत, भारतातल्या लोकांना लुटण्यासाठी फिरतात. एस्कॉन लुटार आहे. एस्कॉनच्या द्वारा जेवढा पैसा अमेरिकेमध्ये जातो तेवढा पैसा कंपन्याच्या मार्फत सुद्धा जात नाही. बोला, कंपन्याच्या मार्फत निदान टक्केवारीच जाईल. की जर 100% भांडवल असलं तर 70% जाईल. एस्कॉन मधलं फुल सेंट पर्सेंट एवढं तुम्ही मंदिरात प्लेटिंग टाकताना ते सगळं तिकडे जात. हे मोठं षडयंत्र आहे हो. राजीवभाईने आम्हाला हे 10-12 वर्षापूर्वी सांगितलं होतं की एस्कॉन भारताला लुटतोय. मी लय भांडलो एस्कॉनशी, लय वेळा भांडलो आम्ही, लय वेळा भांडलो. मी त्यांना म्हणलं तुम्ही गीता विकताना आमच्या व्यासपीठावर मग ठेवा आमची ज्ञानसेवी काय द्या म्हणलं. तुमची गीता आमच्याकडे, आम्ही विकतो. तुमची गीता आम्ही विकतो, आमची ज्ञानसेवी तुम्ही विकतो. विकतात का बघा प्रयत्न करू यंदा. चला, नुसती खाली मुंडी घालून चालतात तास आणि बेळीचं दुकान दिसलं की याला दिंडीचं बाई म्हणताना काय म्हणतो, कोणाची अन्न पडो छंद. वारे वा, भजी कशी खातो, कोणाच्या छंदाला पडत नाही तर मग भजी खाताना कसं म्हणत नाही कोणाच्या अन्न पडो छंद. आता बारीक अभ्यास केला पाहिजे. हरिभाव करत नाही तुम्ही कोणी, आणि मी करतो तर मला चांगलं म्हणत नाही. विचारा तुम्ही एस्कॉन यंदा विचारा म्हणा, तू ज्ञानेश्वरी काय काय ठेवता विचारा. त्याला ठेवणारच नाही, कधीच ठेवणार. पण गाता आहे धर्माचे, गाता विकायला का ते गाता मुख्य महाविष्णू चैतन्याचे. मग त्यांनी त्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की तुकोबाऱ्यांचा अनुग्रह त्यांच्या महाराजांनी केला असं लिहिलं. मी त्याच्यावर खटला बघणार. मला ते माहीत नव्हतं. पांडुरंगाने विचारलं, म्हणलं त्यांचा अंत कधी झाला तेवढं सांगा. तर त्या महाराजांचा अंत तुकोबाऱ्यांच्या नंतर झालाय. जन्म त्यांचा जन्म तुकोबाऱ्यांच्या नंतर झालाय. आणि त्यांनी त्याचं असं लिहिलंय
की त्याने तुकोवर अनुग्रह केला. हे काय असतं ना, सोहळ्यातून हाकलून दिली पाहिजे त्याला लक्षात ठेवा. पण आपण काय नको कुणाच्या बस टाळा वाजवायचं, ते अनुभव करा, अनुभव करा, खायचा आमरस सगळ्याला. ज्ञानोबाच्या रस्त्याची वाटचाल सुद्धा बदलली देवा. कुठे गेल्या भाकरी? पंढरीचे वारकरी शेळे तुकडे, बापू कुठे शेळे तुकडे दाखवतात मला. बापून दिन आमरस चपातीचे भोजनच नाही लक्षात. सगळे आळंदीपासून पंढरपुरापर्यंत रोज कुठला मेनू करायचा त्याच्या याद्याच्या याद्या तयार आहेत. काय आणि निष्ठेत चालणारी माणसं ही वारकरी निष्ठेत चालतात. त्यातला एक वारकरी आमचा गमवला कामेंदा, प्रल्हाद शास्त्री गेला ना. निष्ठेत चालणारी माणसं ज्यांनी कधी आळंदी पंढरीचा रस्ता सोडला नाही बिचाऱ्याने. प्रल्हाद शास्त्रीने रस्ता सोडला नाही कधी, कधी कुठे गेला नाही, कुठल्या सप्त्याला नाही, कशाला सुद्धा नाही. आळंदी पंढरी कुणाकडे पैसे मागितले नाहीत कधी, आणि स्वतःजवळ कधी पैसे ठेवले नाही. अजिबात पैसे न ठेवणारा वारकरी प्रल्हाद, अजिबात स्वतःजवळ अजिबात पैसे न ठेवणारा आमचा भिशे वारकरी आहे. वेदांत वाचस्पत त्यांनी 7 वेळा त्याचे पाय धरले पाहिजेत लक्षात ठेवा. हा आमचा नामा वारकरी आहे. जवळ पैशाचा संग्रह 10 रुपयाचा संग्रह न करणारी माणसं लक्षात. साधा वारकरी, साधा वारकरीचे गुण घेतले पाहिजे. साधा वारकरी सांगतो मला 10 लाख रुपये आणून द्या, 10 मिनिटात उडवून दाखव, वाटेल की शेत देऊन तर दाखव, मी उडवतो चला. ही साधी माणसं. पंढरीची वाट या साध्या वारकऱ्यांच्यासाठी. मी मगाशीच सांगितले, मी उद्विग्न झालो. काय सांगत होतो पण तेच कॉल. हे सगळे माणसं वारकऱ्यामध्ये घुसली हो. अनिरुद्ध बापू घुसला, वामनराव पै घुसले, सगळे घुसले आपापलं विकण्यासाठी. कोण लाकीट विकतंय, कोण पाकिट विकतंय, कोण जॅकेट विकतंय, कोण काय विकतंय. वारकरी घेतच देवाच आहे, देवाच. वर ज्ञानोबाचं फुट असलं की देवाच, वर तुकोबाचं फुट असलं की देवाच. मला वेळ होत चाललाय. साधनाचा नलगे पान अवघे सांग कीर्तने उल्लेख केला ना. कीर्तन म्हणजे वारकरी. हा वारकरी पंथ आहे. तुकोबाराय सांगतात या पंथामध्ये चालत असताना, रस्त्यामध्ये आपला मार्गक्रमण करत असताना प्रतिबंध होण्याची शक्यता अजिबात नाही. तुका म्हणे सत्ता थोरी ओढ करी खोळंबा. खोळंबा होणार नाही. मी निळोबराच्या गवळीत शिरलो तर अर्धा तास लागतो, फक्त म्हणून जातो. नाना साधनाच्या केले बस. सगळी साधनं केली तर त्या साधनामध्ये प्रतिबंध. परित्या नपवती ओयाच्या दारवंटा जाणो जाता जाणपास. एवढी साधनं केली तर त्या साधनामध्ये प्रतिबंध आहेत, पण भगवन नामस्मरणामध्ये प्रतिबंध नाही. का प्रतिबंध नाही? ज्याचं नामस्मरण आहे तो रस्त्याने आमचा उभा राहिलाय ना. मागे पुढे उभा आलिया आघात निवाराया. माझी जास्त काळजी करणारी जी माणसं आहेत ना, त्यांना मी लय वेळा सांगितलं की त्याची थोडी काळजी देवावर सोडाय, कशाला तुम्ही काळजी करता. मागे पुढे उभा एवढं म्हणायचं फक्त होय. नुसतं म्हणायचं असतं काय? जगायचं नसतं का कधी? रोज हरिपाठ म्हणायचा मागे पुढे उभा. अरे आपलं जीवन जर समर्पित आहे तर काळजी करायची, तो सांभाळेल ना. त्याच्यावर मी जरा जबाबदारी दाखवते नाही दाखवणार. अजिबात साखरेची काळजी अजिबात करत नाही, करतच नाही. काय घेणं नाही देणं. आणि गोळ्या बी खात. आणि विशेष म्हणजे साखर वाढत नाही. घ्या कसं आहे, गोळ्या खाऊन जमले ना. मी ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये अनुभव घेतला. आपल्याला उन्हात चालता येतं का बघूया. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला अनुभव घेतला. नॉनस्टॉप चालताय का बघूया. 24 किलोमीटर नॉनस्टॉप 7 तास बिन खाता पिता जमतंय ना. मग काळजी करायची काम नाही. त्याला काळजी नाही. आपल्या परमार्थात त्याला काळजी नाही. आपण काय काळजी करायची. आणि तुम्ही किती काळजी केली तर कुठं पण करणार आहे.
दवाखान्याच्या दारापर्यंत, त्याच्या पुढे नाही. त्याच्या पुढे तुम्ही सगळे बाहेर आले, ICU वा बाहेर. तुम्ही कुठे पण काळजी करणार. देवावर सोपवा सगळं आणि विश्वास संपादन करा. परमार्थात विश्वास फार मोठा, लक्षात ठेवा. तुका म्हणे सत्ता तो, त्याची केवढी मोठी सत्ता आहे. कोण करी खोळंबा अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे मोशी. बरावे केले माझ्या पंथे येले निघाले. विठाया अभयाचे जावे ठाया, अभयाचे जावे ठाया, अभयाचे जावे ठाया. कठोपनिषदामध्ये नाचिकेताला उपदेश करत असताना यमराजाने एक रूपक सांगितलंय. ते रूपक शरीराचं आहे. ते रूपक तुम्हाला सांगतो, या अभंगाशी त्याचा संबंध आहे. रूपक काय? रूपक आहे शरीर म्हणजे एक रथ. शरीर हे एक रथ आहे, असं रूपक आहे. आता रथ म्हटलं की त्याला रथी लागतो ना. त्या शरीरामध्ये रथी कोण आहे? तर आत्मा हा त्या शरीराचा रथी. आत्मा म्हणजे आभास. आत्मा म्हणजे आत्मा नव्हे, आभास. आभास म्हणजे जीव. तर आभास हा त्या शरीरातला आत्मानम रथीनम विद्धी. आत्मानम म्हणजे स्वतः असं आहे. तिथं आत्मानम शब्दाचा अर्थ करताना घोटाळा झाला. आत्मा शब्द केला. आत्मानम म्हणजे स्वतः. सरळ आहे. स्वतःला तू रथी समज. रथी म्हणजे रथात बसलेला. आपण तुम्ही आम्ही जीव. रथ कोणता आहे? आत्मानम रथीनम विद्धी. रथ समज लक्षात. तर आत्माला रथ समजा. शरीरम रथमेव तू. शरीर म्हणजे रथ आहे. बुद्धिम तू सारथीम विद्या. रथ म्हटलं की रथाला सारथी लागतो ना. या रथात सारथी पण आहे. बुद्धी हा या रथातला. बुद्धिम तू सारथीम विद्धी. बुद्धीला सारथी समजा. आता बुद्धीला सारथी म्हटलं की सारथ्याच्या हातात काय असतंय? लगाम. आणि मग कसं? मनोप्रग्रहमेवच. बुद्धीच्या हातात मनाचा लगाम आहे. गोड रूप काय मला लय आवडलं म्हणून मला जरा कीर्तनात सांगूया. खरं म्हणजे ते लय वेळात आहे, पण आपण उर्वरित वेळात सांगूया. तसं ते एक तासभर लागेल एवढं चांगलं रूप आहे. कोण आहे का त्याचं विश्लेषण केलं तर खूप चांगलं. आणि
एक नवीनच मला विषय मिळाला की इथनं पुढे कुणी जर सांगितलं तर 7 दिवस हा विषय सांगायचा. इतका गोड 7 दिवस. आणि त्या 7 दिवसामध्ये नाचिकेताची गोष्ट सांगायला वेळ मिळतो चांगला ना. हा सुंदर विषय. खूप विषय पडल्या तो. असो मला सांगायचं कारण असं आहे, पुरं म्हटलेलं आहे मनोप्रग्रहमेवच. त्या बुद्धीच्या हातात असलेला लगाम म्हणजे मन आहे. झालं. आता कोण राहिलं? रथ झाला, रथी झाला, सारथी झाला, लगाम झाला. लगाम कुणाला असतो? घोड्या. आता घोडी. इंद्रियानी हयान आहुर. इंद्रियानी हयान, हय म्हणजे घोडा. इंद्रियानी हयान आहुर म्हणजे इंद्रियांना घोडे समजा. असं आहे. इंद्रियानी हयान आहुर. आणि इंद्रिय जर घोडे आहेत तर इंद्रियाचे विषय काय? विषय काय? विषय इंद्रियाचे जे विषय आहेत ना, ते विषय म्हणजे इंद्रियांना तरण्यासाठी निर्माण केलेलं कुरण. पंचविषय. विषयांतू गोचरा. विषयांना इंद्रियाचे गोचर समजा. गोचर म्हणजे इंद्रियाचं भक्ष्य समजा. झालं का? आता पुढं काय म्हटलेलं आहे? पुढं म्हटलेलं आहे आत्मेंद्रिय मनोयुक्तम. आत्मेंद्रिय म्हणजे अंतःकरण. आता तिथं अंतःकरण बरं का. अंतःकरण मन आणि इंद्रिय याने युक्त असलेला जो रथी आहे ना, जो रथी आहे ना, तो रथी त्या सगळ्यांचा भोग घेतो असं ज्ञानी लोक म्हणतात. या 2 श्लोकामध्ये रूपक आहे. मी सांगितलं आपल्याला, परत समजावून सांगतो. शरीर म्हणजे रथ आहे. त्या शरीरातला जीव जो आहे तो शरीरचा जीव, तो त्या रथातला रथी आहे. बुद्धी म्हणजे सारथी आहे. मन म्हणजे लगाम आहे. घोडे म्हणजे इंद्रिय आहे. आणि त्या घोड्यांना दिसणारं जे सगळं गवत आहे ना, कुरण, ते कुरण म्हणजे विषय आहेत. मग या मनाच्या द्वारा, अंतःकरणाच्या द्वारा, इंद्रियांच्या द्वारा तो जो रथी आहे ना, तो रथी त्याचा भोग घेतो. आता ऐका. आता काय, जेव्हा तो रथ रस्त्याने चालतो तेव्हा रथ चालवणारे घोडे, आणि सगळ्यात पहिल्यांदा पुढचा प्रदेश घोड्यांना दिसतो ना. जेव्हा घोड्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उगवलेलं कोवळं लुसलुशीत गवत दिसतं, तेव्हा घोडे कुठं जातील? गवत दिसल्यावर कुठं जातील? धर्माशे अवतावर जातील ना. पण जे गवत ज्या डोंगरावर उगवले त्या डोंगरातली दरी घोड्यांच्या लक्षात येत. घोड्यांना गवत कळतं, दरी कळत नाही. घोडे दरीमध्ये जाऊ शकतात, रथ जाऊ शकतो का? रथ जाऊ शकत नाही. घोडे जर दरीमध्ये पळाले तर तिथं रथाला चाकोरी नसल्यामुळे उलटा तिलटा होऊन ऍक्सिडेंट हो काय. रप्पा रप्पा डायरेक्ट वाटवून काय करू, काय आहे काय करू. जेव्हा घोडे विषयांच्या देशामध्ये जातील तर त्या विषयांच्या देशात त्या विषयदरीचे वाघ विषयांच्या दरीमध्ये, त्या रथाचं काय होईल विचार केला का? शरीराचा काय होईल विचार केलाय का? नाही केला शरीर. मग असं आहे, मग सिगारेट ओढून ओढून खोकायला लागला. खॉक खॉक फासळ्या झाल्या. दारू पिऊन पिऊन लिव्हर खलास करून टाकली, डॅमेज. बस तंबाखू खाऊन 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 सगळी लाळ खलास. पचा 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 फुटून. अरे ब्रह्मदेवानं फुकट दिलंय. तुमच्या तोंडामध्ये लाळ आहे ना, लाळ म्हणजे ब्रह्मदेवाने दिला. अमृत आहे, अमृत. सगळ्या जेवणाचा आत्मा म्हणजे लाळ आहे, माहित आहे तुम्हाला. म्हणून काय सांगितलंय, जेवत असताना 32 वेळा चावायचं. 32 वेळा का चावायचं? 32 वेळा चावत बसू नका. कुठं मोदत बसा कारण असेल तेवढ्यामध्ये श्रीखंड संपून झाली. 32 वेळा याचा अर्थ सावकाश. याचा अर्थ काय? सावकाश.
जितकं सावकाश चरवण कराल तितकी तोंडातली लाळ त्या पदार्थामध्ये मिसळेल आणि जेवढी लाळ पदार्थामध्ये मिसळेल तेवढं पाचन चांगलं होईल. जेवढं पचन चांगलं होईल तेवढं पित्त गायब. चहा पिणाऱ्या लोकांना पित्त आहे, तंबाखू खाणाऱ्या लोकांना पित्त आहे. बघा तुम्ही जाऊन एखादा मनुष्य पित्त आहे म्हटलं की मी त्याला पहिल्यांदा तंबाखू खातो का खातो पहिली सोड. चहा पितो का पितो पहिला सोड. मग पित्ताचं भोग काय करायचं. अशी जी लाळ आहे ना ते लाळ म्हणजे रस आहे, जेव्हा अमृत आहे ती लाळ जेवणामध्ये मिसळली पाहिजे. ब्रह्मदेवाने काय केलंय मला माहित नाही, पण ती लाळ जशी खाईल तसं पाजर आणखी सुटतोच. त्याला आठबीट काय नाही. कसं असेल सांगा, हे कसं असेल. उद्देश हा उद्देश काय. मग ते तंबाखू खाऊन पता 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 थुकून टाकलेली लाळ गेली गटाला गेली आणि मग काय झालं, तोंड शुष्क झालं. चहानं तोंड शुष्क होतं, तंबाखूनं तोंड शुष्क होतं. लक्षात ठेवा, धूम्रपानानं तोंड शुष्क होतं. तोंड शुष्क झालं की मग पित्त सुरू झालं. पित्त सुरू झालं की मग करपट ढेकर करायचं आणि करपट ढेकर सुरू झाले की मग संडासापासून अर्धा तास बोंबलत बस. मेरी सपने की राणी कब आए आती नाही. हे सगळं आता या घोड्यांना कुठल्या जंगलात घालवायचं ते तुम्ही ठरवायचंय ना. एवढ्यासाठी बुद्धी चांगली नेमा. बुद्धी म्हणजे सारथी. एवढ्यासाठी सारथ्याला चांगलं प्रशिक्षण द्या. एवढ्याकरता बुद्धी चांगली पाहिजे की जी बुद्धी त्या मनाचा लगाम खेचून इंद्रिय रूपी घोड्यांना विषयाच्या जंगलामध्ये जाऊन देणार नाही. चांगल्या मार्गाने चालवेल. चांगल्या मार्गाने चाललेली इंद्रिय मग चांगल्या देशात जातील. कुठल्या देशात जातील. कुठल्या. मग जी जीभ मसाला डोसा खायला निघाल्या ती जीभ येणे मुखे तुझे वर्णे गुणनाम. जे डोळे सैराट बघा सैराट गांधी काका सैराट सगळ्या बोवा लोकांना पाठ झाला. कसा झाला सांगा की. विचारा घ्या बोवा लोकांना सैराट सगळ्यांनी बघितलं. कसा बघितला आम्हाला त्यातला अर्थ बी कळत नाही. बघितला का सगळ्या बोवा लोकांच्या मोबाईलमध्ये सैराट आला. सगळ्यांनी सैराट आहे ना. जे डोळे सैराट बघण्यासाठी जातात उलट मला आग्रह करतात तुम्ही बघा म्हणतात. पोरं म्हणतात महाराज तात्या तुम्ही बघा बघण्यासारखं. काय म्हणलं बघण्यात आवडेल सैराट. मग जे डोळे सैराट धावतात ना ते डोळे भरून या. जे कान शब्दाकडे पळाले ना लावणी ऐकायला पळाले ते कान भरून या. जे पाय पाऊले चालती पंढरीची नाही हो बेरबारची वाट. जी पावलं बेरबार गेली ती पावलं पंढरी निघाली ना बाहेर टाळी. आणि जे हात पत्त्या खेळत होते ते हात भजन करू लागले ना मग कल्याण होईल तर त्या डोंबिवली होते. अभयाची जावे ज्ञानेश्वर माझ्या केले म्हणे पण ते निघाले. दिंडीतून चालत जा पण एक काम कर गात जागा गात जागा खात नव्हे खात जागा खात जागा. आपण खात जातो गात जात गात केलं. प्रेम मागा देवाला प्रेम मागा. लक्षात असं आहे. जाताना बाबा भोसरीकर तुम्ही बघितलं का नाही. भोसरीकर माऊलीच्या निकषाला टिकणं कोणीच टिकायचं नाही. गिरधीर कसा टिकला पुन्हा गिरधर बाबा 2 माणसं टिकली. बाबा बाबा लय अवघड खात होत.
रस्त्याने चालताना माऊली बसेपर्यंत माऊली बसलेच नाही, अजिबात नाही. आम्ही मागं राहिलो तर माऊली खेचायचे, मागं काय. आता यांच्या आणि आमच्या दिंडीत फक्त 3च अंकात, फक्त ती 2च जिल्ह्यामध्ये, 10 आणि 9, 11 नंबर नाहीच आहे. 11 नंबर आमच्यात चालतो ना, मध्ये 2च दिंडी आहे. जरा मागं राहिलं बसून की माऊलीच्या दिंडीजवळ माऊली म्हणायची, मागं कशाला राहिलाय, पुढे चाल, बाजूला पडू नये हो. त्याच्यातून बाजू, डाळिंब कसं आहे, पेरू कशी आहे, आणि आंबा कसा दिसतोय, आणि जाऊन आणू का, अवघड आहे. आता ज्ञानोबाच्या सोहळ्यात वारकऱ्यांना काहीच नाही. सकाळी काकडा झाला, फुल परसाना चिरमुळ फुल आलेलं असतं. कोण कोण गुलाबजाम आणतं, कोण कोण बालुशाही आणतं, कोण कोण पेढे आणतं, कोण कोण हे काय म्हणतात त्याला, आता नाव येतं, रसगुल्ला आणतं, कोण कोण सोनपोपडे आणतं. आणि मग कशा तिकडे जायचं, निरड करायचं, आपलं चालावं का नाही, समोर चालावं आणि नामस्मरण घ्यावं. मला लघवी जावं लागलं ना, लघवी करेपर्यंत दिंडी पुढे जाते, माझे 4-5 अभंग जातात. आता तर पळता येत नाही पहिल्यासारखं, पहिलं पळायचं अवसर होता, आता कुठे पळतं, 4-5 अभंग जातात, तेवढा वाईट वाटतं. अरे एकही अभंग चुकू नये, एकही दिंडीतला, दिंडीतलं भजन लय महत्वाचं. आता ऐका, आम्ही मागे राहिलो तर डांग्याची दिंडे, फरतळ्यांचे आहे, करडकरांचे आहे, मग त्यांच्या दिंडीत काय तमाशा चाललाय, अभंगच चाललेत ना. तरी काय मनाचा स्वभाव आहे, आपल्या दिंडीत आल्याशिवाय म्हणून लागतो, बोला बरोबर आहे ना. त्या दिंडीत आपण ऐकतो का नाही, पण नाही, कराडकरांच्या आपल्या दिंडीत आलं की मग गोड वाटतं आपला अभंग. हा मनाचा स्वभाव आहे, म्हणून त्यामध्ये चालावं की जेणेकरून आपल्या इंद्रियांचे घोडे बहिर्मुख बनू नयेत. आणि ज्ञानोबांच्या संगतीत चाललं ना तर मग बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा तुकाराम. म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता थोरी. अभयाच जावे ठाया.